होती त्यांना जगाची, चिंता नव्हती परिणामांची, साथ होती आई भवानी व माता जिजाऊंची. देशात लाट आणली भगव्याची आणि मुहूर्तमेढ रोवली स्वराज्याची. म्हणूनच म्हणतात जय भवानी जय शिवाजी. सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर व येथे उपस्थित शिवभक्तांनो, मी स्पृहा, सर्वांना माझा नमस्कार. आज मी येथे एका अशा महान व्यक्तीबद्दल बोलणार आहे ज्यांचा मला तुम्हालाच नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. सर्वप्रथम रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा. 19 फेब्रुवारी 1630 हा सोन्याचा दिवस. या मंगलदिनी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर एका सिंहाचा जन्म झाला. तो सिंह म्हणजे छत्रपती शिवाजीराजे भोसले. ते शहाजीराजे व माता जिजाऊंचे पुत्र होते. शिवराय लहानपणापासूनच अत्यंत हुशार व चाणाक्ष बुद्धीचे होते. त्यांना माता जिजाऊंनी उत्तम संस्कार व शिकवण दिली, तर वडील शहाजीराजांकडून त्यांना शौर्याचा वारसा मिळाला. माता जिजाऊंनी बालवयातच स्वराज्याचे स्वप्न त्यांच्या मनात रुजवले. तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचे आहे असा प्रचंड आत्मविश्वास त्यांनी शिवरायांच्या मनात निर्माण केला. शिवरायांनी त्या दृष्टीने विजयी घोडदौड सुरू केली. मंदिरात जाऊन स्वराज्य स्थापन करण्याची प्रतिज्ञा केली. त्यांनी जीवाला जीव देणारे मावळे तयार केले. महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. महाराज गनिमिकावा व दृढ इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक किल्ले जिंकले आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करून त्यांनी माता जिजाऊंचे स्वप्न सत्यात उतरवले. दुर्दैवाने 3 एप्रिल 1680 रोजी शिवरायांनी अखेरचा श्वास घेतला. एक पराक्रमी राजा काळाच्या पडद्याआड गेला. शिवरायांचे विचार आजही नवी प्रेरणा व उत्साह देतात. अशा कर्तृत्ववान राजाबद्दल बोलताना माझे शब्दही अपुरे पडत आहेत. शब्दही अपुरे पडती अशी माझ्या शिवबाची कीर्ती, शब्दही अपुरे पडती अशी माझ्या शिवबाची कीर्ती. राजा शोभुनी दिसे जगती असे ते शिव छत्रपती. अशा थोर महापुरुषास माझे कोटी कोटी प्रणाम. जय भवानी जय शिव.